या घडीची एक महत्त्वाची बातमी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील भोजदरी गावातून येत आहे। भोजदरीत वडिलांच्या वर्षश्राद्धाला ना कीर्तन ना प्रवचन, अधिकारी वर्गाकडून मोटिवेशनल स्पीच विद्यार्थी व गावाला देण्यात आलेला आहे। शिक्षणप्रेमी कैलासवासी नामदेव शंकर हांडे व हाडाचे शेतकरी कैलासवासी कुशाभाऊ शंकर हांडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वृक्षारोपण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आलेलं आहे। नमस्कार। खरं तर आमच्या गावचे भूमिपुत्र आदरणीय सुधाकर दादा हांडे हे मुंबई महानगरपालिकेमध्ये अभियंता या पदावरून नुकतेच निवृत्त झालेले आहेत। खरं तर आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आयोजन करण्यामागचा हेतू हा आहे की त्यांचे वडील कैलासवासी नामदेव शंकर हांडे आणि त्यांचे चुलते कुशाभाऊ शंकर हांडे यांचं गतवर्षी वृद्धापकाळानं निधन झालं। कैलासवासी नामदेव शंकर हांडे एक शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून या सगळ्या पठार भागामध्ये परिचित होतं आणि त्यांचे जे बंधू होते कुशाभाऊ शंकर हांडे हे या गावातले हाडाचे शेतकरी म्हणून प्रख्यात होते। खरं तर या दोघांच्याही प्रथम पुण्यस्मरणा दिनानिमित्त या ठिकाणी कुठला तरी एखादा शैक्षणिक उपक्रम घेतला जावा, त्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना काहीतरी चार शब्द ज्ञानाचे मिळावेत हा मुख्य हेतू ठेवून आदरणीय सुधाकर दादा हांडे यांनी आज या पठार भागातल्या 4-6 गावांमधील विद्यार्थ्यांना इथं बोलावून स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर आणि शालेय साहित्याचं वाटप त्यांनी ठेवलेलं आहे। आदरणीय सुधाकर दादा हांडे हे दरवर्षी या ठिकाणी आमच्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करत असतात। हा विचार कुठेतरी गावापुरता मर्यादित न राहता आजूबाजूच्या पठार भागातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा। पठार भागातील विद्यार्थ्यांनी MPSC UPSCतून मोठी स्वप्न पाहून अधिकारी व्हावं आणि या पठार भागातील खेडे भागाचा विकास करावा हा एक शुद्ध उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। अशा प्रकारचा हा उपक्रम या पठार भागामध्ये पहिल्यांदाच होतो आहे। त्यामुळे आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं सर्वप्रथम आदरणीय सुधाकर दादा हांडे यांचं मनापासून कौतुक करतो आणि या सगळ्या उपक्रमाला तडीस नेत आहेत त्याबद्दल मनपूर्वक आम्ही त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। मुंबईचे आयकर विभागाचे ऍडिशनल आयुक्त अतिरिक्त आयुक्त आदरणीय बाळासाहेब नागवे सर या ठिकाणी आलेले आहेत। ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यांच्याबरोबर आदरणीय गणेश तमनर ज्यांच्या आत्ताच MPSC मध्ये DYSP या पदावर नियुक्ती झालेली आहे, ते देखील इथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्याबरोबर आमचे मित्र कृष्णा कुडूक हे पुण्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये एक उत्तम व्यावसायिक म्हणून त्यांची आता नव्याने ओळख होत आहे। त्यांनी देखील स्पर्धा परीक्षेचा एकेकाळी अभ्यास केलेला आहे आणि म्हणून मुद्दामहून त्यांना देखील आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। शिबिराच्या दरम्यान किंवा शिबिरानंतर या ठिकाणी वृक्षारोपणाचा एक छोटेखानी कार्यक्रम देखील आम्ही आयोजित केलेला आहे। वृक्षारोपणाचं हे 3रं वर्ष आहे आणि या वृक्षारोपणासाठी मुंबईकर, पुणेकर, नगरकर, नाशिककर, ठाणेकर, संगमनेरकर आणि या भोजदरी गावातील जे काही तरुण मंडळी आहेत हे सर्व मागच्या 3 वर्षापासून झपाटून काम करतायत। 3रं वर्ष आहे आणि हा कार्यक्रम देखील आम्ही या ठिकाणी आज करणार आहोत। MPSCच्या बॅचचे DYSP श्री गणेश तमणकर साहेब तसेच अप्पर आयकर आयुक्त मुंबई IRS बाळासाहेब नारगते तसेच प्रसिद्ध उद्योजक पुण्याचे श्री कृष्ण कुडूक यांचं मोटिवेशनल स्पीच विद्यार्थी व गावकऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे।
कैलासवासी नामदेव हांडे व कुशाभाऊ हांडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचं वाटप, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा आज भोसदरी गावामध्ये पाहायला मिळाला. आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये आपल्याला तो अधिकार दिलाय आणि सगळ्यात जास्त संरक्षण जे आहे ते या अधिकाऱ्यांना दिलंय की तुमची फक्त बदलीच होऊ शकते. आमचे सर्व थोडं मीठ टाकून दे. ओके ओके. बदाम बदाम अरे अरे नाही हातानेच दखल ते म्हणजे सुधाकर दादा, तसेच आमचे सहकारी घोडके सर यांना देखील धन्यवाद. ज्यावेळेस घोडके सरांनी मला फोन केला की तुम्हाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे, तर त्यावेळेला एक वेगळी कल्पना होती की बरेच जण विद्यार्थी असतील आणि त्या ठिकाणी कार्यक्रम अरेंज केला असेल आणि तिथं करिअर संदर्भामध्ये बोलायचं आहे. पण मात्र ज्यावेळेस इकडे आम्ही आलो आणि हा कार्यक्रम सुधाकर दादा हांडे यांनी जो काय अरेंज केलेला आहे त्यांच्या वडिलांच्या आणि चुलत्याच्या स्मृती दिनानिमित्त, तर हा एक वेगळा उपक्रम, आगळा उपक्रम माझ्या निदर्शनास आला. कारण अशा वेळेला काही वेगळे कार्यक्रम आपण पाहत असतो, त्याच्यामध्ये श्रद्धांजली वाहने आणि जनरल कार्यक्रम असतात. पण मात्र हा जो काय सुधाकर दादांनी जो डिसिजन घेतला आणि अशा पद्धतीचा जो काय कार्यक्रम आणि उपक्रम जो ठेवला, तर तो अतिशय वाखण्याजोगा आहे. कारण का की त्या स्मृती दिनानिमित्त वृक्षारोपण आणि मार्गदर्शन, हे जे त्यांच्या स्मृती जे आहेत पुढे कॅरी फॉरवर्ड होत असताना आपल्याला ती दिसत आहे. जर
एवढे विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि या विद्यार्थ्यांमधून या मार्गदर्शनामधून जर कदाचित 5 विद्यार्थी जरी सक्सेसफुल किंवा काही चांगल्या पद्धतीने नॉलेज मिळून जर ते सक्सेस झाले तर नक्कीच या स्मृती दिवसाचा जो आहे ते सार्थक ठरलं असं या ठिकाणी होईल. तर थोडक्यात सरांनी माझा तर परिचय दिलेलाच आहे, पण तरी देखील मी असा काही वक्ता वगैरे नाहीये. मी एक व्यावसायिक आहे, पण मात्र त्यातून आपल्या सर्वांना काही प्रेरणा मिळावी, विद्यार्थ्यांना त्याच्यातून काही घडावं. बऱ्याच वेळेला आपल्याला काही गोष्टी एक न्यूनगंड असतो की ही गोष्ट मी करू शकत नाही, इंग्लिश मीडियम आहे किंवा काही लिमिटेशन्स आपल्याला आलेले असतात. तर ते लिमिटेशन्स जर मी थोडीशी माझी स्टोरी सांगितली तर कदाचित तुम्ही लिमिटलेस व्हाल आणि तुम्हाला असं वाटेल की जर समजा कृष्णासारखा एखादा मुलगा जर एवढं सगळं यश शून्यातून विश्व निर्माण करू शकतो तर नक्कीच आपण प्रत्येक जण तर करू शकतो. तर त्या संदर्भामध्ये मी माझ्याबद्दल थोडंसं सांगतो. माझं नाव कृष्णा प्रल्हाद कुडूक. मी मूळचा बीड जिल्ह्यामधील एक छोटंसं गाव आहे, शिरूर कासार तालुका, आणि तीनतरुणी म्हणून एक छोटंसं गाव आहे, त्या गावचा आहे. त्या गावामध्ये कसलंही दळणवळणचं साधन नाही आणि घरामध्ये 18 दारिद्र्य, ज्याच्यामध्ये खाण्याचे देखील खूप सगळे वांदे आहेत आणि शिक्षण आणि बाकीच्या गोष्टी तर खूप दूर लांबच राहिल्या. आणि असं असताना देखील जसं तुम्ही बसलेला तसंच वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मी देखील होतो त्या काळामध्ये. आणि असं की काहीतरी आपल्याला करायचं आहे, काय करायचं हे माहित नाही, पण मात्र जर आपण जीवनामध्ये आलेलो आहोत तर नक्कीच आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे समाजाप्रती, किंवा आपलं नाव, आपल्या आई वडिलांचं नाव, जे आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं. तर त्यावेळेला देखील मला वाटत होतं, पण मात्र प्राथमिक शिक्षण हे मराठीमध्ये, त्यानंतर MPSC UPSC काय असते हे हळूहळू पुढे गेल्यानंतर कळालं. आणि MPSC UPSC ला बराचसा अभ्यासक्रम व्हास्ट आहे, मोठा आहे खूप, त्याला इंग्लिश मीडियम लागतं, इंग्लिश चांगली असावी लागते, अशा गोष्टी ऐकलेल्या देखील होत्या. पण मात्र काही मार्गदर्शक चांगले मिळाल्यामुळं की ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याकडे जरी काही गोष्टी नसल्या तरी आपण शून्यातून विश्व निर्माण करून अभ्यास करून MPSC मधून DYSP DC किंवा क्लास 1 अधिकारी होऊ असं स्वप्न बाळगून मी 2010 मध्ये पुण्यामध्ये आलो. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर तो MPSC UPSC चा प्रवास सुरू झाला. मुळात आपल्याला काहीच माहित नसतं की कुठंतरी ऐकलेलं आहे आपण MPSC मधून अधिकारी होतं, UPSC मधून सुपर क्लास 1 होतं आणि आपण सुरू करतो. तशीच माझी देखील गत झाली होती. आणि त्यावेळेला अभ्यासक्रम जसा सुरू केला तर अभ्यासक्रम खूप व्हास्ट, आणि त्याच्यातून साधारणतः 6 ते 8 महिन्यामध्ये असं वाटलं की ही गोष्ट ही मेरे बस की बात नाहीये, मी नाही करू शकत. बिकॉज ऑफ इंग्लिश आहे, बाकीचे सब्जेक्ट आहेत आणि अभ्यासक्रम व्हास्ट आहे. महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी एक्झामला बसतात, एक्झाम मधून साधारणतः सक्सेस रेशो खूप कमी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मनात एक धगधग होती की मी हे करू शकत नाही. पण मात्र सोबत अभ्यास करणारे जे कोणी सिनियर्स तर ते थोडे पुश करायचे की नाही होत असतं, करू शकतो आपण, अशक्य काहीच नाही वगैरे वगैरे. मग अभ्यास करत असताना पुणे युनिव्हर्सिटी मधल्या काही गोष्टी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर घरून कसलीही अमाऊंट येत नव्हती, जी की तिथं राहण्यासाठी रूम असेल किंवा खाण्यासाठी बाकीच्या गोष्टी नव्हत्या. कारण का की घरची परिस्थिती खूप बेताची होती. आणि तसं असताना त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेऊन कमवा आणि शिका या ठिकाणी तिथं साधारणतः 1000 ते 1200 रुपये प्रत्येक महिन्याला मिळायचे आणि त्या 1200 रुपयामध्येच पूर्ण महिना घालायचा, ज्याच्यामध्ये नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण आणि अजून काही जे इतर खर्च आहे तो भागवायचा. असं करीत असताना सहकारी मित्र जे अभ्यास करणारे असायचे कधी कधी ते देखील नाश्त्याला सहकार्य करायचे. त्या ठिकाणी मेस असायची, 20 रुपयामध्ये एक टाइमचं जेवण असायचं, तर ते 20 रुपये देखील द्यायला कधी कधी नसायचे. तर दोघांमध्ये एक प्लेट घ्यायची आणि ती शेअर करून खायची. 10 रुपये देऊन 20 रुपयामध्ये एक जेवणाचं ताट घ्यायचं आणि ते अर्ध करून खायचं. तर अशी परिस्थिती असायची. 2 वर्ष ते केल्यानंतर परत आता ऍडमिशन नाही राहिलं, हॉस्टेल नाहीये, मग काय करायचं. तर मग
पॅरासाइट म्हणून एक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये आपलं ऍडमिशन नाही पण मात्र आपण इलिगल त्या ठिकाणी राहत असतो. आपले कोणी मित्र असेल किंवा अजून त्यांच्या रूम मध्ये इलिगल राहायचं. इलिगल राहत असताना आपलं तिथे ऍडमिशन नाही, पण मात्र आपली जिद्द आणि चिकाटी ही घेऊन आपण त्या ठिकाणी गेलेलो असतो. तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वाइव्ह व्हायचं आहे. जसं मगाशी सरांनी सांगितलं, घोडके सरांनी, की त्या ठिकाणी मंगल कार्यालय आहे किंवा सेवक विहार आहे. त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा प्रोग्राम असेल तर ते आमचं त्यांच्याकडे लक्ष असायचं. त्या प्रोग्राम मध्ये आमचं दुपारचं जेवण किंवा संध्याकाळचं जेवण आम्ही तिथं जाऊन गपचूप जाऊन जेवण करायचो, ते भागायचं. तर ही अशी परिस्थिती, खूप बेताची परिस्थिती काढल्यानंतर साधारणतः 2010 पासून तर 2016 पर्यंत अभ्यास करत होतो. प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता आपण देखील भविष्यामध्ये या गोष्टी पाहणार आहे, जाणार आहे. तर नक्कीच जर प्रिलिम्स झाली आणि प्रिलिम्स झाल्यानंतर मेन्स, इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू मध्ये जर कदाचित कमी मार्क पडले तर परत कसलीही पोस्ट न मिळता परत प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू आणि ते वर्ष गेलेलं असतं. तर हे करत असताना फर्स्ट स्टेशन येणं, आपण आयुष्यामध्ये काहीच करू शकणार नाही ही गोष्ट होणं, तर ते साहजिकच आहे. कारण का की नक्कीच कोणतीही मोठी गोष्ट जर करायची असली तर त्याच्यामध्ये खूप हडल्स असतात. तर तसंच एमपीएससी मधून जर डीवायएसपी झालं, जसं आता गणेश सर झालेलं आहे, तर डीवायएसपी झालं तर एक डिव्हिजन पूर्ण तालुका त्यांच्या अंडर असतो. बरेचसे PSI, PI, त्यानंतर खूप मोठा स्टाफ त्यांच्या अंडर असतो. आणि हे सगळं असताना ती पोस्ट मिळवण्यासाठी खूप सगळं कठीण परिस्थिती असते. तर ती करीत असताना खूप वेळा, बऱ्याच वेळा अशी परिस्थिती यायची की आपण जीवनामध्ये काही करू शकत नाही तर, आणि हे सगळं सोडून गावाकडे जायचं. आम्ही बीड जिल्ह्यातले असल्यामुळं त्या ठिकाणी ऊसतोडीशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. जे आपण पाहतो की पुण्यामध्ये किंवा बीड जिल्हा सोडून सोलापूर, पुणे दुसऱ्या ठिकाणी जाऊन ऊसतोडी करणे तोच एक ऑप्शन होता. पण तरी देखील जिद्द न सोडता अभ्यास करणं, खूप कठीण परिस्थितीमधून साधारणतः 2010 पासून तर 2016 पर्यंत अभ्यास केला. प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू होत असे. आणि त्यानंतर एक आपण जे म्हणतो ना, एक स्पार्क किंवा आपल्याला उमजलं की आपण काय करू शकतो. तर मग त्यावेळेला बऱ्याच वेळा एवढं सगळं निराश आल्यानंतर कदाचित आज देखील बरेचसे जण असे आहेत की आपण आयुष्यामध्ये काही करू शकत नाहीये. जर आपण प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू क्रॅक करू शकत नाही तर आपण आयुष्यामध्ये काय करू शकत नाही. तर मग तशी निराशा बऱ्याच वेळा आली. मग हे निराशा येऊन देखील आता इथं टर्निंग पॉइंट होता. तुम्ही सर्वांनी तो ऐकण्यासारखा आहे की गेल्या 5 ते 7 वर्षापासून अभ्यास करत होतो. अभ्यास केल्यानंतर आता रिझल्ट येत होते. रिझल्ट आल्यानंतर कदाचित काही दिवसांमध्ये पोस्ट देखील मिळणार होती. पण मात्र डिसिजन घेतला आणि डिसिजन घेतल्यानंतर भावाला असं सांगितलं की आता मी अभ्यास काय करणार नाही आणि मी व्यवसाय करणार आहे. आणि व्यवसाय करणार असताना ज्यावेळेस मी घरी सांगितलं तर प्रत्येक जण खूप शॉक झाले की असं कसं शक्य आहे. आता एक तू 5-6 वर्ष याच्यामध्ये घातलेले आहे, 7 वर्ष, आणि आता कुठे रिझल्ट येत आहेत. कदाचित काही पुढच्या वर्षभरामध्ये रिझल्ट लागेल आणि कधी अधिकारी होशील. पण मात्र आता असा डिसिजन म्हणजे पायावर कुऱ्हाड मारल्यासारखा आहे. पण मात्र ठरवलं आणि व्यवसाय सुरू करायला सुरुवात केली. मग व्यवसाय काय करायचा, तर व्यवसायासाठी खायचीच पंचायत होती, तर व्यवसाय काय करणार. पण मात्र आपण म्हणतो ना की गरज ही शोधाची जननी आहे. तीच गोष्ट अशी झाली की साधारणतः 20,000 रुपये, 10,000 रुपये पाहुण्याकडून घेतले आणि भावाकडे काही रक्कम असलेले 10,000 रुपये, अशा 20,000मध्ये व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. आणि व्यवसाय काय करायचा म्हणून बराचसा अभ्यास केल्यानंतर हे निदर्शनास आलं की रिअल इस्टेट, आजपर्यंत जर आपण पाहिलं तर रिअल इस्टेटमध्ये जसं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत, त्यांचा देखील रिअल इस्टेटचा व्यवसाय होता. आणि खूप सगळ्या लोकांचं जर पाहिलं तर रिअल इस्टेट हा एक अन्न, वस्त्र, निवाऱ्यापैकी एक रिअल इस्टेट आहे. म्हणून रिअल इस्टेट निवडलं. मग रिअल इस्टेटमध्ये 20,000मध्ये काय होणार, 10,000मध्ये काय होणार, तर काहीच नाही. मग त्या ठिकाणी सुरुवात केली, एक रोड मॅप तयार केला आणि ब्रोकिंग सुरू केलं. ब्रोकिंग म्हणजे ब्रोकरचा व्यवसाय सुरू केला, ज्याच्यामध्ये काही फ्लॅट्स किंवा जमिनी खरेदी विक्री करणे. अशी सुरुवात केली. 20,000मध्ये 15,000 रुपये डिपॉझिट दिलं आणि 5,000 रुपयाचा रेंट आणि थोड्या काही बाकीच्या गोष्टी अशा अरेंज करून एक ऑफिस इस्टॅब्लिश केलं आणि सुरुवात झाली 20,000पासून. तर
2016 पासून तर आजपर्यंत जर पाहिलं तर खूप सगळ्या कठीण परिस्थिती होती. मी थोडक्यामध्ये ते सांगितलंच की ज्याच्यामध्ये खायचं देखील कठीण परिस्थिती होती. आणि ह्या कठीण परिस्थितीमधून व्यवसाय सुरू केला 20,000पासून. त्यानंतर इथनं एवढं डेडिकेटली व्यवसायामध्ये झोकून घेतलं स्वतःला, खूप सगळा अभ्यास केला, वेगवेगळ्या पदव्या मिळवल्या, त्याच्यानंतर अभ्यास करून प्रॉपर कन्सल्टन्सी सुरुवात केली, स्वतः डेव्हलपर झालो. असं करीत असताना मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे की ड्रास्टिकली सरनी जसं सांगितलं तसं आपल्याला ह्या मागच्या साधारणतः 7 ते 8 वर्षभरामध्ये निदर्शनास आलेलं आहे. जर कदाचित काही जण जर मला 8 वर्षापूर्वी भेटले असतील, 8 ते 9 वर्षापूर्वी, आणि त्यावेळेचा कृष्ण आणि आजचा जर कृष्ण म्हटलं तर खूप ड्रास्टिकली जमीन आणि आसमान असा फरक जाणवला. तर तो यामुळे झाला की सातत्य, प्रामाणिकपणा, मेहनत आणि कष्ट, त्यानंतर त्यासोबत जी गोष्ट आपण करतोय त्यासोबत प्रामाणिक. तर ह्या गोष्टीमुळे जे आहे आज, म्हणजे मी तुम्हाला हे सांगणार नाही की मी काय आहे, तसे बरेचसे ग्रामस्थ आहेत, त्याच्यामध्ये तुमचे देखील मुलं म्हणजे पालक आहेत आणि पाल्य देखील आहेत. तर तुम्हाला ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आपल्याला की मला राहायला घर नव्हतं. ज्यावेळेस युनिव्हर्सिटीमध्ये पॅरासाइट म्हणून राहायचं होतं, रात्री उशिरा यायचं, कारण का की बऱ्याच वेळा तिथं रेड पडायची आणि रात्री उशिरा 12, 1, 2 वाजता रूम मध्ये यायचं. रूम मध्ये फक्त बॅग ठेवायची आणि पडीमध्ये जे आहे, सरांना माहिती, पडीमध्ये ज्या ठिकाणी कुत्रे बसायचे त्या कुत्र्याला उठवून त्या ठिकाणी अंथरून टाकून झोपायचं आणि सकाळी ज्यावेळेस परत सकाळी लवकर उठावं लागायचं. कारण का की जर कोणी शिक्षक आले तर परत पॅरासाइट म्हणून ते चेक करणार आणि पूर्ण काहीतरी कारवाई करतील, म्हणून परत सकाळी लवकर उठायला लागायचं. सकाळी ज्यावेळेस त्या पडीमध्ये उठलेलं असायचं त्यावेळेला आसपास सगळे बाजूनी कुत्रे झोपलेले असायचे अंथरुणामध्ये. तर अशी परिस्थिती होती. पण ती परिस्थिती जर आता सांगायचं म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलिशान सोसायटीमध्ये घर आहे, फ्लॅट्स आहेत, बंगलो आहेत, रो हाऊस आहेत, रिसॉर्ट आहेत. तुम्ही त्यावेळेला मी साधारणतः 3 किलोमीटर, म्हणजे सरांना माहिती आहे, जोशी गेट पासून तर युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही पायी जायचो, तिथून अपडाऊन करायचो. कारण का की तिथून जायचं म्हटलं तर साधारणतः 10 ते 20 रुपये जातील म्हणून पायी यायचं. तर ते प्रवास करीत असताना आज महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये व्यवसाय करीत असताना खूप प्रवास तर होतोच, पण लक्झरी कार्स आहेत वेगवेगळ्या. त्याच्यानंतर साधारणतः इन शॉर्ट मध्ये जर सांगायचं म्हटलं तर त्या 20,000 रुपयापासून केलेला व्यवसाय तर आज साधारणतः 500 करोड रुपयाचा टर्नओव्हर. हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालं तर हे फक्त आणि फक्त मेहनत, प्रामाणिकपणा, कष्ट, जिद्द यामुळे झालं. तर याचं जर गमक सांगायचं तुम्हाला म्हटलं तर त्याच्यामध्ये जसं संस्कृतमध्ये सांगितलं आहे, विद्यार्थी पंचलक्षणम, त्याच्यामध्ये अल्पभुजी, ग्रहत्यागी, काकदृष्टी, बकध्यान, सुवर्ण निद्रा. तर याचं जर आपण पाहिलं, त्याचा विचार जर केला, अल्पभोजी म्हणजे काय, बऱ्याच वेळा जसं मी माझं तिंतरवडी गाव सोडून पुण्यामध्ये आलो तर मी ग्रहत्याग केला. बऱ्याच वेळा आपण, आपले आई वडील असतात, त्यांचं आपल्यावर प्रेम असतं, ग्रहत्याग केल्याशिवाय आपल्याला जे आहे सक्सेस मिळण्याचे थोडेसे चान्सेस कमी असतात, म्हणून ग्रहत्यागी. काकदृष्टी, जसं आपण कावळ्यासारखी नजर असली पाहिजे. ती नजर कशासाठी, तर आपलं जे ध्येय, आपलं जे धोरण, आपण जे कोणती गोष्ट करणार आहे तसे आपल्याकडे कावळ्याची जशी दृष्टी असते तशी दृष्टी असायला पाहिजे. बकध्यान, बगळ्यासारखं ध्यान. बगळ्यासारखं ध्यान याच्यासाठी असतं, जो कोणतं तुम्ही लक्ष केलेलं आहे, आज समजा काही 10वीला असतील, 12वीला असतील, तुमची परीक्षा आहे, आज जी गोष्ट करायची आहे त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं. तुम्ही बगळा पाहिला असेल की बगळ्याचं जोपर्यंत मासा तोंडामध्ये येत नाही तोपर्यंत एकटक कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी करून त्या चोचीमध्ये जसं ध्यान लावून चोचीमध्ये मासा घेतो, तसं आपल्याला जे काय आपलं टार्गेट्स असेल, 10वी असेल, 12वी असेल, जे कोणतं काम असेल त्या कामावर आपण बगळ्यासारखं लक्ष देणं गरजेचं आहे. स्वर्णनिद्रा म्हणजेच कुत्र्यासारखी झोप. म्हणजे आपण जर पाहिलं तर कुत्र्याचं कसं एकदम जाग, म्हणजे थोडासा जरी आवाज आला काही तर एकदम जाग, एकदम पटक्यास कुत्रा उठतो आणि तो भोगतो, जे काय त्याचं त्याला जे काय कन्फ्युजन होतं त्या संदर्भामध्ये. तर तशा पद्धतीची आपली, नाही तर बऱ्याच वेळा आपल्याकडे कंटाळा आलेला असतो, आपल्याला झोप येते, तसं न करता आपले सुवर्णनिद्रा म्हणजे जागसूद असला पाहिजे आपण. तर अशा पद्धतीचं हे संस्कृतमध्ये जे पंचलक्षण, विद्यार्थी पंचलक्षण म्हणजे सांगितलेलं आहे ते आपण फॉलो करावं असं मला वाटतं. मी काय जास्त बोलत नाही. या ठिकाणी या कार्यक्रमाला मला बोलवलं
मार्गदर्शनासंदर्भामध्ये, तर त्याबद्दल मी घोडके सर असतील किंवा सुधाकर खंडे सर असतील, तसेच बाकीचे नियोजन ज्यांनी केलेलं आहे त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. परिषद प्राथमिक शाळा बाबुळगाव येथूनच झालं आणि आजच्या काळातली दुर्मिळ गोष्ट म्हणजे की मराठी माध्यमातून झालं. त्याच्यानंतर 11वी-12वी माझी राहुरी विद्यापीठामध्येच झाली आणि 12वी मध्ये असं समजलं की काहीतरी म्हणजे मला तातुमात्र आत्ता ऐकू येतंय की UPSC MPSC काहीतरी आहे. मला 12वी मध्ये पहिल्यांदा कळलं की UPSC म्हणून काहीतरी आहे आणि त्याच्यातून मोठे मोठे अधिकारी किंवा MPSC वगैरे काहीतरी स्पर्धा परीक्षा आणि त्याच्यातून कोणीतरी अधिकारी होते. तर तिथून मग माझा प्रवास सुरू झाला. तत्पूर्वी मी माझं फॅमिलीचं बॅकग्राऊंड सांगतो की माझे आई वडील शेतकरी आहे. शेतकरी म्हणजे प्रॉपर शेतकरी. 5 ते 6 एकर क्षेत्र आहे आम्हाला. मला 4 बहिणी आहेत. त्यातली एक आता इथं आलेली आहे, ती संगमनेरमध्ये राहते. माझ्या दाजी पण इथे आलेले आहेत. आणि मी तुम्हाला तेच सांगतो की ते फक्त आता माझ्यासाठी 50 ते 60 किलोमीटर इथपर्यंत आले. ती एक अधिकारी घडवायला किती कुटुंबाचं किंवा त्यांच्या ते सर्व मेंबर्स आहे त्याची मदत लागती. एक अधिकारी घडतो म्हणजे त्याच्या मागे मी तर म्हणतो कमीत कमी पूर्ण गाव, पूर्ण त्याचे शाळा, पूर्ण त्याचा मित्र परिवार, त्याचं कुटुंब त्याच्या पाठीमागं असतं, तेव्हा तो एक अधिकारी घडतो. आणि एक अधिकारी सुद्धा पूर्ण जनरेशन चेंज करू शकतो. ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यानंतर माझं फॅमिली बॅकग्राऊंड झालं. आता मी सांगतो की माझा प्रवास कसा सुरू झाला. मी 12वी नंतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये BA घेतलं. 12वी पर्यंत माझं सायन्स होतं. सायन्स याच्यासाठी होतं की 12वी पर्यंत असं मला पण वाटतं प्रत्येकाने सायन्स 12वी पर्यंत सायन्सच घ्यावा. त्यामुळे आपली जी मेंटल कॅपॅबिलिटी आहे आणि कॅपॅसिटी ती वाढते. आणि ज्यांना खरंच स्पर्धा परीक्षा करायचं त्यांनी म्हणजे मी तर तेच केलं होतं की स्पर्धा परीक्षा करायची म्हणून आता आपण BA घ्यावं, कारण त्याचा सिलेबस आणि स्पर्धा परीक्षेचा सिलेबस ओव्हरलॅप करतो. पण जेव्हा मी पुण्यात 12वी नंतर गेलो तर तेव्हा म्हणजे मला असं समजलं की हे खूपच वेगळंच दृश्य आहे. आपण जे इथून घेऊन जातो समजा आणि जे तिथं असताना ते वेगळं आहे. इथं एक पदासाठी म्हणजे एक पोस्टसाठी हजारो विद्यार्थी झगडत असतात. मी तुम्हाला आता थोडक्यात स्पर्धा परीक्षेची माहिती सांगते. केंद्राचं शासनाचे जे पद आहे ते UPSC घेतात, जे सर आपले पास झालेले आहेत. त्यातून जिल्हाधिकारी, IPS, IRS असे मोठे मोठे क्लास 1 ऑफिसर जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे पद आहे ते भरत असतात. महाराष्ट्राच्या लेवलला MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन भरती घेतं. त्यातून डेप्युटी उपजिल्हाधिकारी, DYSP समजा किंवा BDO, तहसीलदार हे पद भरले जातात. आता ह्या परीक्षा होतात म्हणजे परीक्षा हा 7 स्टेजचा खेळ आहे. म्हणजे कसं की पहिल्यांदा पूर्व परीक्षा होती, मग त्यानंतर मुख्य परीक्षा होती आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होतो. या तिन्ही स्टेजमध्ये तुम्ही एकदाही फेल झाला तरी तुम्हाला परत पूर्व परीक्षा द्यावा लागते. त्यामुळं आपण कदाचित दरवेळेस आपल्या म्हणजे गावाकडे माहीत नसतं की अरे इतकं वर्ष का लागतात, इतकं काय प्रॉब्लेम आहे. तर ते या कारणांमुळे समजा त्यात पण आता मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की कॉम्पिटिशन कशी असते. समजा आता 2024ची UPSC किंवा 25ची UPSC पेपर आहे जे केंद्राच्या लेवलच्या एकूण म्हणजे फॅक्च्युअल आहे आणि मी वाचलेलं आहे की बऱ्यापैकी 10.5 लाख मुलांनी फॉर्म भरला होता. त्यातील एक 6 ते 7 लाख पोरं पूर्व परीक्षेला हजर होते फक्त. त्यातून त्या 6 ते 7 लाख पोरांमधून 14,000 पोरं फक्त पूर्व परीक्षा पास होतात. त्या 14,000 पूर्व परीक्षा जेव्हा ते मेन्सला जातात म्हणजे मुख्य परीक्षेला, त्यातून एक साधारणतः 2700 ते 2800 पोरं फक्त इंटरव्ह्यूच्या स्टेजला जातात. आणि त्या 2700 ते 2800 मुलांमधून साधारणतः सध्या 800 ते 900 मुलं पास होतात. त्या 800 ते 900 मुलं जे पास झाले त्यातून जे पहिले 100 असतात तेवढेच कलेक्टर किंवा IAS असतात. त्याच्यानंतरचे मग IPS तुमच्या रँकनुसार ते ठरवलं जातं. तर तुम्हाला कळलं पाहिजे की स्पर्धा काय आहे त्याच्या. आणि हा एक आपल्याला असं पण असतं का एक न्यूनगंड असतो की अरे मग इतकंच अवघड आहे तर मग नाही का हे असतं. मी तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगतो की हे म्हणजे असं एक इथं वेगळंच विश्व आहे. आणि इथं उलट ह्या विश्वामध्ये ना आपण जे ग्रामीण भागातून विद्यार्थी जातोय ना त्यांना जास्त स्कोप आहे. कारण मला असं वाटतं की जे ग्रामीण भागातले विद्यार्थी त्यांना बाय नॅचर किंवा बाय इन्व्हायरमेंटलच आपल्यात आहे ना कष्ट करण्याची तयारी जास्त असते. कारण आपल्याला पहिल्यापासून काही ना काही गोष्टींची कमतरता भासलेली असते आणि जिथं कमतरता असते ना तिथं माणूस काहीतरी किंवा अस्तित्वाची लढाई असते ना तिथं काहीतरी करून तो आपल्याला काहीतरी मिळवतोच. तर हे असं स्पर्धा परीक्षांचं विश्व. आता मी माझा स्पर्धा परीक्षेचा प्रवास सांगतो. माझं ग्रॅज्युएशन 2018 साली झालं. मी पुण्यात करायला गेलो होतो UPSC.
मग 2019 पासून ते 2025 पर्यंत मी UPSCचे UPSCसाठी प्रयत्न केले. त्यामध्ये मी 2020 ते 2025 मध्ये UPSCच्या 6 प्रिलिम्स क्लिअर झालो, जी पहिली पायरी असते. त्यात मग मी 3 इंटरव्ह्यू दिले UPSCचे पण माझं अनायवाद आणि UPSC मध्ये झालं नाही. 2022 मध्ये माझं 5 मार्क्सने राहिलं, 2023 साली माझं 11 मार्क्सने राहिलं आणि आता 2025 मध्ये माझं 4 मार्क्सने राहिलं. मग आता विचार करा की हे किती, हे समजा आता इकडं झालं म्हणून ठीक आहे, समजा हे झालंच नसतं जर, आणि आपल्याला काही घेणं देणं नसतं, समजा गावाकडे पण कोणालाच काय नसतं, एक तर तुम्ही UPSCचे इंटरव्ह्यू द्या, UPSC काही करा, पण तुमच्यापेक्षा गावात जर आला तर ग्रामसेवक तलाठी कधी पण मोठे असतात, कारण त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं असतं. म्हणजे मला तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की हा सापशिडच केलं, याच्यावर विश्वास ठेवून आणि पेशन्स किंवा एक सातत्य ठेवून करावं लागतं. त्यानंतर असं झालं की मी 2024च्या UPSCची परीक्षा दिली आणि मुख्य प्रिलिम पास झालो आणि मुख्य परीक्षा दिली. मुख्य परीक्षेमध्ये मला भरपूर कॉन्फिडन्स होता की आता माझ्या या वर्षी पासच होऊन जाणार, कारण 22ला 4 मार्क्सने राहिलं, 23ला 11 मार्क्सने राहिलं आणि आता 24 आहे. म्हणलं आता काय, ह्या वर्षी माझा 3रा पण इंटरव्ह्यू, आपल्याला तर 3ऱ्या वेळेस तरी आपलं नशीब आहे. पण असं झालं की अनैवदाने बरं का, मी 1 डिसेंबर 2024ला MPSCची फक्त प्रिलिम देऊन आलो होतो ना अभ्यास करता, की आता इकडं म्हणणारच आहे, चला मित्र म्हणते तर चला जाऊन येऊ आपण. आणि 1 डिसेंबरला MPSCची प्रिलिम दिली आणि त्यात मला मार्क्स पण आले. माझे त्याच्या आधी कधीही MPSCचं कधीही पूर्व परीक्षा पास झालेलं नव्हतं. आणि 9 डिसेंबर 2024ला माझा UPSCच्या मुख्य परीक्षेचा रिझल्ट लागला आणि जो खूपच धक्कादायक होता. धक्कादायक म्हणजे असं की मी ज्या विद्यार्थ्यांनी आधी 2 इंटरव्ह्यू दिले, ज्यांनी भारताच्या लेवलच्या ओपनचा कट ऑफ पार केलाय, समजा मेन्सचा सरांना माहिती असेल, आता तुम्हाला पण भविष्यात, त्यात माझी मेन्सच क्लिअर नाही झाली. 9 डिसेंबर 2024ला म्हणजे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला सगळ्यात ब्लॅक डे म्हणता येईल, कारण मी ज्या वर्षी स्वप्न पाहत होतो की मला या वर्षी पोस्ट भेटेल, त्या वर्षीच माझं मेन्सच क्लिअर नव्हतं, म्हणजे मी इंटरव्ह्यूलाच नाही गेलो. आणि घरची परिस्थिती मग तोपर्यंत वाईट झालेली होती, कारण आता विचार करा की मी आता व्हायचं असेल तर माझे आई वडील, आता मी त्यांचं 4थं अपत्य, तर त्यांचं वय काय असेल, आणि ते गावाकडे शेती करायचे, सर्व बहिणींचे लग्न झालेले होते, की ते 57-58 वर्ष रोज सकाळी, म्हणजे अजूनही ते 4:30-5 वाजता उठतात. गायाचा व्यवसाय होता आणि ते त्या गायाच्या व्यवसायाचे दुग्ध व्यवसाय, त्याच्यावर जेवढा पगार व्हायचा त्याच्यावर माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी. तर ह्या सगळ्याच्यातून मग मला भयानक धक्का बसला, कारण नेमकं करायचं काय बाबा, की आपल्या एक तर गावात पण काय नाही, आपल्याला शेती पण जमणार नाही. मग मी असा निर्णय घेतला की अरे आता UPSC काही दिवस आपण हे केलं पाहिजे आणि MPSCचा विचार केला पाहिजे. आता MPSCचा प्रॉब्लेम आहे की दोन्हीचा सिलेबस वेगळा आहे. सिलेबस वेगळा आहे म्हणजे MPSCचं थोडं वेगळं असतं आणि UPSCचं मला आतापर्यंत काहीच अनुभव नव्हता, माझा पहिलाच अटेम्प्ट होता MPSC मध्ये. त्यामुळे असं झालं की आता करायचं काय, आणि आपल्यासोबत अजून दिग्गज ज्यांनी आधीचे MPSCच्या 4-4, 5-5 मेन्स दिलेले आहेत त्यांच्याशी स्पर्धा आहे. पण यासाठी मी तुम्हाला खरंच सांगतो की मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात भयानक किंवा काही अभ्यास केला असेल तर तो तेवढ्या 5 महिन्यामध्ये, डिसेंबर 2024 ते मे 2025 एवढ्या 6 महिन्यामध्ये, मी जे आता जे उपाय आहे ना तेवढा फक्त 6 महिन्यात झाला. ऑफकोर्स माझा पहिला पण अभ्यास झाला असून, पण याच्यासारखं माझ्या आयुष्यात कधीच अभ्यास झाला नाही. आणि तुम्हाला तेच सांगायला, तुमच्या लाईफ मधले खरंच प्रॉपर तुम्ही 5 ते 6 महिने जरी आधी चांगले दिले, एकदम चांगले, ज्यात काहीच नाही, तर तुम्ही पुढेही येऊ शकता. म्हणजे आता ते तुम्हाला मी 6 महिने काय केलं सांगतो. माझं एकच टार्गेट राहायचं 6 महिन्यामध्ये, जेव्हा MPSCची मेन्स होते तेव्हा, की मी सकाळी सगळ्यात आधी आमची लायब्ररी उघडणार आणि सगळ्यात शेवट मीच बंद करणार. मग सकाळी जर मला आज वाटलं की कोणतरी 6:45-7ला लायब्ररी उघडतोय, मी दुसऱ्या दिवशी 6:30ला जाणार. आणि कोणतरी रात्री 11 पर्यंत बसतोय ना, तर मी दुसऱ्या दिवशी रात्री त्या 11:15 बसणार, की मला घेणं देणंच नाही. तो जर बसत असेल तर मी बसत असेल. मग असं हळूहळू ते पण सकाळी मी 6:30ला गेलो, रात्री 11 पर्यंत लायब्ररीत असलो ना, त्यात पण असं असतं की आपण नातल्या भागी नाही का टाइमपास, जेवायला गेलो, याला गेलो, त्याला चहाला गेलो, मित्रांसंग गेलो, हे पण मी त्यात 5-6 महिन्यात केलं नाही. मोबाईल बंद, मला घरच्यांशी म्हणजे फोनवर बोलायची, आईशी वडिलांची सवय, तर त्या 5-6 महिन्यामध्ये मी आधी दिवसातून 2 फोन करायचो. त्या 2 ते 3 दिवसामध्ये मी फोन पण करत नसायचो. 2-3 दिवसांनी का बाबा ओके ना, 2 मिनिटात फोन ठेवून द्यायचो का, वेळ पण दवडायचा नाही. सकाळी 6:30ला गेलो तर 9:30-10 पर्यंत वाचत बसणार. मग चहाला गेल्यानंतर पण मोबाईलवर मी फोटो किंवा व्हिडिओ बघत चालायचो.
त्यानंतर दुपारी मेसला गेलो, रात्री मेसला जेवायला गेलो तरी पण मी मोबाईलवर किंवा माझी वहीच घेऊन जायचो. आता कित्येक वेळा असं पण झालंय की मेसवर गर्दी असते असतं तर मला भरपूर मालक पण बोललेले, वेटर पण बोललेले का तुम्ही लय वेळा जेवण करता, कारण मी तिथं वाचत बसायचो. त्याच्यामुळे मी 1-2 वेळा माझे जेवायचे मेस पण बदललेले आहे की मला एवढं होतं की मला आता सध्या तसं कोणी ओळखत नाही, इथं चव गेली तरी आपल्याला काही टेन्शन नाहीये. पण याच्यानंतर समजा आपण पास झालो त्यांना पेढे घेऊन येऊ, आणि ते मी नंतर गेलो होतो त्यांना पेढे घेऊन, तेव्हा त्यांना ते कळलं का काय करत होता. तर मला हे म्हणायचं की तुम्ही म्हणजे काय जेव्हा तुम्ही काय करत असताना तेव्हा तुम्हाला कोणी काही पण म्हणू शकतं किंवा येडा झाला, आणि मला म्हणायचे पण समजा मला काय तेव्हा ते 5-6 महिन्यात घेणं देणंच नव्हतं, मी पूर्ण झोकून दिलं होतं. मग छोट्या छोट्या गोष्टीत समजा मी म्हणतो तुम्ही 24 तास अभ्यास करू शकत नाही, मी तुम्हाला तेच म्हणतोय की मी सकाळी उठल्यापासून 11 पर्यंत फक्त अभ्यासाचा विचार करायचो. आणि हे जे असं झालं ना की असं कोणालाही वाटणार नाही, आता सरांना पण माहित असणार तुम्हाला पुढं करेन की पहिला प्रयत्न होता माझा MPSCचा. पहिल्या प्रयत्नामध्ये मी प्रिलिम पास झालो, मग मेन्सला मला चांगले मार्क्स आले आणि मग मी इंटरव्ह्यूला गेलो. मग इंटरव्ह्यूमध्ये मला थोडासा प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा मला MPSCची याची सवय नव्हती, पण एवढं होतं की तुम्ही तुमच्या कॉन्फिडन्सच्या जोरावर काहीही करू शकता असं माझं म्हणणं आहे. तर माझा MPSCचा इंटरव्ह्यू 16 ऑक्टोबर 2025ला झाला. त्यात मी असं आहे का तुम्हाला त्या आधी विचारतात की विचारलं जातं की तुम्हाला आधी नेमकं म्हणजे पद कोणते पाहिजे भाऊ. त्यात मी DYSP पहिलं पद टाकलं होतं कारण मला ते आवडायचं. आणि त्या म्हणजे काय लक बाय चान्स किंवा काय म्हणतात का त्या MPSCच्या पॅनलवर एक IPS सर आले होते. सगळ्यांनी सगळे प्रश्न विचारले आणि ते एकदम वर्दीमध्येच होते, मस्त याच्यात खाकी वर्दीमध्ये. त्यांनी विचारलं की अरे तू आता सगळे पोरं डेप्युटी कलेक्टर वगैरे वर टाकतात, तू असं का केलं की तू DYSP वर टाकलं. आणि मला जे असं असलं उगाच उत्तर फॉर्म करून किंवा पाठ करून गेलं नव्हतं. म्हणलं सर की असं आहे की पोलिसाचं असं काम आहे का जेव्हा काही निगेटिव्ह गोष्टी होतात तेव्हाच पोलीस आठवते. म्हणजे काहीही समाजामध्ये निगेटिव्ह झालं तर पोलिसच असतात, आणि ते पोलिसाचं काम बाजूला राहिलं. जेव्हा निगेटिव्ह गोष्ट होती पोलीस फक्त 2 शब्द जरी गोड बोलला तरी समोरचा माणूस तेवढं म्हणजे 70% त्याचा ते प्रॉब्लेम येतो तिथं सॉल्व्ह होतो. आणि मला असं वाटतं की आपण त्या सिच्युएशन मध्ये मी ते फेस करू शकतो आणि मला जेवढा अनुभव मी तेवढा त्याच्यात बसवू शकतो, आणि त्याच्यामुळे मी DYSP पदवर टाकलं. हे मला असं वाटतं की हे उत्तर त्यांना बऱ्यापैकी आवडलं असावं, आणि त्यामध्ये मग मी मला त्यांनी इंटरव्ह्यूला पण MPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये पण चांगलं मार्क्स दिले. आता हा सगळा प्रवास राहिला आणि माझ्या रिझल्टच्या दिवसाचं मी सांगतो की 30 ऑक्टोबर 2025ला माझा MPSCचा रिझल्ट लागला. मी तुम्हाला खरंच सांगतो तुम्ही का खरंच UPSC MPSC करावी. 30 ऑक्टोबरचा दिवस आहे आणि त्याच्या आधीची माझे जीवन आणि 30 ऑक्टोबर नंतरचं माझं जीवन खूप बदललेलं आहे. म्हणजे मला गावात कधी कोणी न विचारणारं पण आता आवाज घालून बोलतात की सारखं कधी आले, मग आपण म्हणायचं आता आलं जरा वेळ होईल मी नंतर बोलतो नाही का. किंवा मला हे म्हणायचं की तुम्हाला हे सांगतोय की हे स्पर्धा परीक्षेचं खरंच वेगळं आहे. त्याच्यानंतर आता आपण जे मी पालकांना पण सांगू इच्छितो की असं आहे की आपण आता मी 2019 ते 25 पर्यंत अटेंड करत होतो. माझ्या घरच्यांनी माझ्यावर भरपूर म्हणजे इन्व्हेस्टर म्हणतात मी किंवा भरपूर पैसा खर्च झाला, पण यात असं असतं की मला 30 ऑक्टोबरला जेवढे फोन आले आणि 30 ऑक्टोबर पासून ते 4-5 दिवसात माझे जेवढे कार्यक्रम किंवा शास्त्रीय आले ना त्याच्यातच माझ्या घरच्यांचे सगळे कष्ट फिटून गेले. म्हणजे मी तुम्हाला एवढंच सांगतोय की याच्यातून तुमच्यात एक पिढी पूर्ण चेंज होऊ शकते. माझ्या घरातला मी पहिला, आता सगळे बहिणी पण शिकल्यात, पण पहिला अधिकारी असेल जो आतापर्यंत आहे, पण इथून पुढचं सगळं बदलत जातं. आणि हे फक्त ताकद स्पर्धा परीक्षांमध्ये, पण त्यासाठी ना थोडासा संयम लागतो. असं होत नाही का तुम्ही गेले आणि लगेच झालं. मग आता मी 19 ते 25 6 वर्ष करतोय. आता याच्या मधल्या काळात जर भरपूर अपयश पण आले, असं नाही का काही झालं नाही, पण तिथंच सोडून दिलं असताना असं वाटलं असतं त्याला जाऊन द्या शेती करू, गावाकडे हायची तशी पण शेती. तर ते मी माझं स्वप्न नाही हे करत आहे. माझ्यासोबत माझ्या गावातले जे विद्यार्थी माझ्याकडे पाहत होते किंवा गावातले जे लोक म्हणत होते का याचं होईल, ते पण पुढे भविष्यात डेअरिंग करणार नाही का आपल्या विद्यार्थ्यांना पुण्यात पाठवावं. म्हणजे आपल्या सोबत असं होतं की आपण जेव्हा पास होतो ना तेव्हा आपलं कुटुंब तर होतच, पण आपल्यासोबत आपलं गाव, आपलं जे रिजन असतं ना, जे प्रदेश काय म्हणतात ना आपला पंचकृषी असते ना, त्यातल्या कमीत कमी 4-5 जणांना तरी पण त्यातून मोटिवेशन भेटलं आणि त्यांना वाटलं ना असं करावं, तर ही लई मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की एकट्याने पुढे जाऊन असा उपयोग नाहीये. तुमच्यासोबत जर अजून 5-10 जण घेऊन गेले तर त्याचा नक्कीच फायदा होतो.
आणि याच्यात सगळ्यात आता महत्वाचं कारण की आपल्याला ह्या प्रवासामध्ये वेगवेगळे माणसं भेटतात, तर ते किती महत्वाचे असतात. तुमचा आणि माझ्या गावाचा संबंध कसा आला समजा, तर आपले माझं MPSCच्या मेन्सचं सेंटर आपले योगेश मते सर आहे ना, त्यांच्या कॉलेजच्या साईडला होतं. आता योगेश मते सर असं कॉलेज एकदम हाय फाय, एकदम काचेच्या बिल्डिंग वगैरे. आणि मला असं होतं की 3 दिवस माझी मुख्य परीक्षा होती. असे पेपर होतात 10 ते 12 आणि 2 ते 4. मग 12 ते 2 मध्ये सुट्टी राहते. आता 2 तास पण तुम्ही अभ्यास केला, तुमचे 2-3 मार्क्स वाढले ना तरी तुमची पोस्ट खाली वर होती. म्हणजे आता मी DYSP माझे 2-3 मार्क जरी कमी असले तरी मला BDO किंवा CO क्लासमध्ये दुसरं पद भेटलं असतं. मला असं वाटलं कारण मला मी तिथं आजूबाजूला एक प्रयत्न केला की मला त्या मधल्या 2 तासाच्या पिरियडमध्ये की मला लायब्ररीत कोण बसून देईन बाबा. मी दुसरे कॉलेजला गेलो, ते नाही आम्ही नाही बसून देणार, आमची लायब्ररी फक्त आमच्या विद्यार्थ्यांसाठी. अजून दुसरीकडे गेलो, मग योगेश मते सरांच्या कॉलेजच्या बाहेर गेलो. आणि मला तर असं वाटलं की घुसायच्या आधी सारे हे नाही बसून देणार, कारण हे तर सगळ्यात हाय फाय कॉलेज मी आतापर्यंत तिथं गेलो तिथं. आणि मला ते सिक्युरिटी गार्डनी बाहेरच अडवलं की अरे बाबा नाही आम्ही नाही देऊ शकत, पण तुम्ही एक काम करा म्हणे. ते म्हणे कुणाचे, मी म्हणलं मी नगरचा आहे. ते म्हणे अरे तुमच्या नगरचे एक संगमनेरचे सर आहे योगेश मते, त्यांना भेटा तुम्ही. ते जर काही त्यांनी जर मनावर घेतलं ते होऊन जाईल. तर आता असं आहे की मी आज जातानाच असं ठरवून गेलो का मला काही हे नाहीच म्हणणार आहे, जाऊन द्या ठीक आहे आपण कुठं रस्त्यावर किंवा रिक्षात बसून वाचता येईल, अडचण नाही, किंवा गाडीत बसून वाचता येईल, माझ्या दाजीन ते पण होते. पण मी आत गेलो, मग सरांना असं सांगितलं की सर असं आहे माझे पेपर आहे, मी असा विद्यार्थी, मला फक्त माझ्या 1.5-2 तास सुट्टी, त्यातलं फक्त 1-1.5 तासच बसतो द्या, मला काहीच म्हणजे मी काहीच नकोय. मला असं वाटलं की नाही म्हणते. त्यांचं पहिलंच वाक्य होतं की उलट आमच्या लायब्ररीचा कोणतरी असा वापर करायला विचारायला आलं, हे आमचंच भाग्य आहे, तुम्ही बिनधास्त बसा म्हणजे. आणि तेव्हापासून म्हणजे आणि तुम्हाला त्यातलं पण सांगतो, दुसऱ्या दिवशी पेपर होता सरांचं, नेमकं त्या लायब्ररीमध्ये काहीतरी काम चालू होतं, लई मुलांची गडबड होती. सरांनी मला स्पेशल दुसरा वर्ग ओपन करून दिला, तुम्ही तिथं जाऊन बसा, इथं तुम्हाला डिस्टर्ब होईल. आणि हा विचार करा की मी तेव्हा काय पास वगैरे नव्हता, एकदम साधा विद्यार्थी, एकदम खराब कपडे वगैरे घालून गेलेलो. आणि मी तुम्हाला तेच म्हणतो की काय कशी ओळख होऊ शकते सांगता येत नाही याच्यामध्ये. आणि तो एक इन्सिडेंट आहे, आज मी तुमच्या पुढे त्याच कारणाने उभा आहे, नाही तर आमच्या त्याच्यात काही ओळख नव्हती. त्यामुळे मी तेच म्हणतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की तुमच्या म्हणजे पालकांना म्हणते, बाकीच्या गावकरी मंडळींना म्हणणे, तुमच्या आयुष्यात फक्त 2 गोष्टीत तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे. पहिलं आरोग्य आणि दुसरं शिक्षण. आणि शिक्षण असं म्हणजे की तुमचं पूर्ण पिढी बदलू शकते. आणि त्यामध्ये अशा वेगवेगळे जे आपण तारे म्हणतो, जसे योगेश मते सर आहे किंवा आपला गावचा हांडे परिवार आहे, हे पण खूप अजून आता वाटणार नाही. जेव्हा मी पहिल्यांदा योगेश मते सरांकडून ऐकलं का असं काहीतरी पुण्य स्मारकाचं असं तुम्ही शिबिर घेताय म्हणजे खरंच युनिक आहे आणि खरंच घेतलं पाहिजे. मी म्हणतो यातलं 2 जरी विद्यार्थी झाले तरी तुमचं आतापर्यंत सगळं भेटलं मी असं म्हणणार. आणि ते 2 झाले, त्याच्या पुढच्या पिढी 4 होतात. आणि नंतर हे हळूहळू हा रिजन पूर्ण अधिकाऱ्यांचं गावावर लागलं जातं. त्यामुळे माझं तुम्हाला म्हणणं आहे, हा जो उपक्रम तुम्ही आयोजित केला याच्यासाठी मीच उलट मनापासून धन्यवाद करतो. आणि मी पण असं नक्की आमच्या गावाकडे असं सांगेल की असं कोणतरी गाव आहे बाबा जिथं हा उपक्रम होतो, आपणही ते असं काहीतरी वेगळं काहीतरी सुरू केलं पाहिजे. आणि यासाठी मी मनापासून आभारी आहे. तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. वेळ काढून या. तर आपल्या समस्त भोजदरी गाव आणि पंचक्रोशीतली लोक इथे जमलेत, गावातली लोक इथे जमलेत, हे खूप कौतुकास्पद आहे की एवढी म्हणजे आता सकाळची तशी पण एवढी लोक जमली, तुम्ही ऐकून घेताय. आणि या वृक्षारोपणासारख्या कार्यक्रमासाठी आणि विशेषतः हे स्वर्गीय नामदेव शंकर हांडे आणि कुशाभाऊ शंकर हांडे यांच्या स्मरणार्थ असा कार्यक्रम, जसं गणेशनी सांगितलं की असा एक काहीतरी वेगळा उपक्रम राबवला जाऊ शकतो गावामध्ये, ही गोष्ट खूपच कौतुकास्पद आहे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित ज्ञानदेव मते ग्रामविकास मंडळाध्यक्ष, अमोल ज्ञानदेव उगले यशोमंदिर पतसंस्था उपाध्यक्ष, पांडुरंग मते उद्योजक, शांताराम पोखरकर सर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बोलू की 35 वर्षापूर्वी त्यांनी जे ज्ञानाचं कार्य सुरू करून आपल्या गावाला म्हणजे ज्ञानाच्या मार्गाकडे वाटचाल करण्यात ज्यांचा खूप वाटा आहे, अशी शांताराम पोखरकर सर, दिनेशचंद्र हुलवले यशोमंदिर सहकारी पतसंस्था, मारुती डोंगरे उपाध्यक्ष, प्रकाश डोंगरे आणि मुख्याध्यापक डॉक्टर संजय बोंतले,
योगेश मते सर असे आणि सगळे पंचकृषीतील शाळेतली मुलं इथं आली, हे खूपच म्हणजे यांनी कौतुकास्पद आहे. आणि तुम्ही जर या लिस्ट मध्ये बघितलं तर आपल्या साध्या गावातनं एवढ्या मुंबई, पुणे, नगर याकडे उद्योगधंद्यामध्ये यशस्वी झालेली आपली मंडळी दिसते. म्हणजे यांनी जो मागच्या 30-35 वर्षात जे काही शिक्षणामुळे जागृती निर्माण झाली आणि त्याच्यातनं जो विकास झाला हा तुमच्या गावात मला दिसून येतोय. तसंच या तरुण मंडळांनी गावामध्ये जे वृक्षारोपणाचं कार्य चालवलंय ते सुद्धा खूप कौतुकास्पद आहे. आम्ही रस्त्याने येताना बरेच डोंगर दिसले, पण या 2 डोंगरांवर सरांनी दाखवले की बघा सर आम्ही हे झाडी लावली. त्याच्यामध्ये कुणी जरी आला तरी तुम्हाला तिथं फरक जाणवणार की या डोंगरांमध्ये हिरवळ आहे. मग झाडांचं महत्व काय आहे? आता आपल्याला आता पूर्वीच्या काळी पाणीसाठी नव्हते, आताही जर पाऊस पडला नाही तर पाण्याचा प्रॉब्लेम आपल्या सगळ्या गावकरी मंडळींना सगळ्यांना येतो. तसं विचार केला तर अर्धी लोक बाहेर आहेत, पण तरीही कोण गावात आहे त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम येतोय. तर हे वृक्ष संवर्धनाचं मोलाचं कार्य यांनी सुरू केलं ही खूप मोठी कौतुकास्पद बाब आहे. हे नगर, पुणे, मुंबईवरून इथं येऊन झाडांना जपतायत. नुसती झाडच लावली नाही त्यांनी, तर झाडांना जपण्यासाठी त्यांनी पाईपलाईन सुद्धा केली. ती पाईपलाईन सुद्धा मी बघितली. आणि त्यांचा त्याच्यामुळे काय आहे की बाबा आपल्या इथं जर झाडं असतील तर आपल्या गावात पाऊस पडेल आणि तापमान वाढीचा जो काही जागतिक तापमान वाढीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो झाड लावल्यावर सोडवण्यास मदत होते. हे तर आपल्याला 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुसरे आळविती. आपण ज्या भागात राहतो तिथला जर निसर्ग समृद्ध असेल तर आपलं जीवन सुद्धा समृद्ध होईल. हा संदेश मला वाटतं त्याच्यातनं दिला जातोय. आणि यांनी जे काही कार्य चालवले हे कार्य खूपच कौतुकास्पद आहे. आणि सुधाकरराव हांडे साहेबांनी जे काही त्याच्यासाठी योगदान दिले ते योगदान म्हणजे आता गावात राजकारण खूप असतं त्याच्यावर मी काही बोलणार नाही, पण त्यांनी जे काही कौतुकास्पद कार्य चालवले त्यांनी चालू ठेवावं अशी मी आशा व्यक्त करतो. नाही पाण्याची गरज नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की आता गणेश 2026 बॅचचा DYSP झाला आणि अगदी सामान्य कुटुंबातनं तो आज या उच्च यशाला त्यांनी गवसणी घातलेली आहे. मग त्यांनी केलेला संघर्ष आणि त्याच्यातनं त्यांनी केलेलं यश, संपादित केलेलं यश. तर हे यश म्हणजे काय? अरे कोण सांगेल का मला? तुला काय व्हायचं रे? सांग काय व्हायचं मोठं झाल्यावर? तुला काय व्हायचं रे? तुला हा हो गुड व्हेरी गुड. तर आता मी तुम्हाला यशवंतराव चव्हाणांची गोष्ट सांगतो की सगळ्यांना माहितीच असेल, पुण्याने पुढे ऐकले असेल. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. तर त्यांच्या शाळेत त्यांना गुरुजींनी विचारलं, आता तुम्ही सर म्हणतात आमच्या काळात गुरुजी म्हणायचे सगळे, तर गुरुजींनी विचारलं की तू कोण होणार रे? तो म्हटला, एक म्हटला मी हा होणार, तो म्हटला एक म्हटला मी पंडित नेहरू होणार, एक म्हटला मी गांधी होणार, एक म्हटला हे होणार. तर यशवंतराव चव्हाण उठले आणि म्हटले मी यशवंतराव चव्हाण होणार. म्हणजे मला हे सांगायचंय की यश म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणे यश नाही, तर तुमची स्वतःची आयडेंटिटी. म्हणजे त्यांनी काय सांगितलं त्याच्यातनं की मला यशवंतराव चव्हाण व्हायचं, म्हणजे मी स्वतः मीच होणार आहे, माझी अशी एक आयडेंटिटी निर्माण होणार आहे, त्याच्यामुळे मला लोक ओळखणार आहेत किंवा मला महाराष्ट्र ओळखणार आहे. असं कार्य त्यांनी नंतर केलं. म्हणजे हे जे कार्य केलं हे कार्य कशामुळे केलं? त्यांनी त्यांच्या डोक्यात कुठेतरी पक्क होतं की आपल्याला काहीतरी करायचंय. जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला स्वप्न बघावं लागतं, मोठं स्वप्न बघावं लागतं. स्वप्न बघितलं तर म्हणजे आपल्याला आळे फाट्यावर जायचंय आणि आळे फाट्यावर जायचा रस्ताच माहित नाही, आपण इकडे कुठेतरी डोंगरातच फिरत बसू ना. त्याला ज्याला रस्ता माहिती तो रस्त्याने बरोबर चालणार. तर आपण जर मोठं स्वप्न बघितलं तर आपण तिथं जाऊ शकतो. मग आता हे डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सांगितलंय की आपण रात्री बघतो ते स्वप्न नाही, आपल्याला जे झोपू देत नाही, जी गोष्ट झोपू देत नाही, आपण ज्याच्यासाठी जगतो ते म्हणजे स्वप्ने. मग आता आपण पूर्वीच्या काळाचा विचार केला आणि तुमच्या काळाचा विचार केला तर बरीचशी मुलं इंग्लिश मिडियमला असतील आता ना. मराठी मिडियमचे किती आहेत? किती जण आहेत मराठी मिडियमचे? सगळे इंग्लिश मिडियम वाले ना. अरे मराठी समजते काय? नाही मराठी समजते की नाही?
तेव्हा माझ्या मुलाला म्हटलं ना मी 22, अरे पप्पा 22 म्हणजे किती असतंय, तो असं विचारतोय लगेच. तर हे जे आहे की आपलं हे तुमचं ध्येय स्पष्ट पाहिजे, तुम्ही स्वप्न बघितलं पाहिजे. तर आपल्याला यश मिळवायचं म्हणजे काय करायचंय की आपण मेहनत करून चांगलं शिकणं आपलं काम आहे. म्हणजे आपल्याला जी पालकांनी संधी उपलब्ध करून दिली आहे तुम्हाला शिकायची, त्या संधीचं सोनं करायचं तुमच्या हातात आहे. म्हणजे शाळेत जातो आपण, शाळेत जातो, घरी आलो, जास्त गुरुजींनी काय शिकवलंय, सरांनी काय शिकवलंय किंवा आजचा काय अभ्यासक्रम झालाय ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. हे असं का होतं? कारण तुमचं ध्येय पक्क नसतं, तुम्हाला काय करायचं हे पक्क नसतं. तुम्ही जर ठरवलं की आता शॉर्ट टर्म म्हणजे तुम्ही समजा शॉर्ट टर्म ध्येय ठरवलं की मला आज या परीक्षेत समजा 80% मार्क मिळवायचे, म्हणजे तुम्ही काहीतरी ठरवलं, तुम्ही ठरवल्यानंतर त्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात केली. म्हणजे मी ऍटलिस्ट ठरवलं की मला 80% मार्क मिळवायचे, मग कसे मिळवायचे ह्याचा विचार केला, तुम्ही त्याच्यावर काम सुरू केलं. तर मग यांनी काय ते पंचसूत्री सांगितली विद्यार्थ्यांनी कसं असलं पाहिजे, कावळ्यासारखी नजर, बघण्यासारखी नजर आणि बरंच काय काही सांगितलं. पण विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण असले पाहिजे, तर हे गुण आत्मसात करणं, आपल्याला जी शिक्षणाची संधी मिळते तुम्हाला त्याचं सोनं करणं हे तुमच्या हातात आहे. मग ह्याच्यामध्ये पालकात आपल्या मराठी माणसांचं काय प्रॉब्लेम आहे, आपण मोठी स्वप्न बघत नाही. किंवा एखादा कारकून असेल, एखादा शिपाई असेल, त्याला वाटतं माझा मुलगा शिपाई झाला, कॉन्स्टेबल झाला, तेवढं सफिशियंट आहे. पण आपण जर इच्छाच ठेवली नाही आपण काय मोठं व्हायची, तर आपण होऊ शकत नाही. तर तुम्ही पालकांनी आपल्या विद्यार्थ्या म्हणजे आपल्या पाल्याला प्रेरणा देणं किंवा त्यांना प्रोत्साहित करणं. पण असं त्याच्यामध्ये कसं आहे, प्रत्येकाची कुवत वेगवेगळी असते. मग आपण की एखादा त्याची म्हणजे सगळेच जण जर युपीएससीच्या नादी लागले, हे काटेरी आपण म्हणतो दुधारी तलवार आहे. काही यशस्वी झाले त्यांचं सगळेजण कौतुक करतात, पण जे झाले नाही त्याचे 5-6 वर्ष आयुष्यातले वायाला जातात. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस करता त्यावेळेस, आता ह्यांनी डेडिकेशन किती होतं बघा. यांनी गणेश साहेबांनी काय सांगितलं की 2 पेपर होते, मग 2 पेपरच्या मध्ये 1.5 तास वेळ मिळतो, पण ते 1.5 तासाचा पण मला उपयोग कसा करता येईल हा विचार त्यांनी केला. म्हणजे त्यांनी एखाद्या गोष्टीसाठी पूर्ण वाहून घेतलेलं होतं. मग कुठलीही गोष्ट करताना आपलं जर समर्पण असेल तर त्याच्यात यश मिळतं. पण हे कसं आहे, मोठा फिलॉसॉफर होऊन गेला फॉरेन मध्ये इमॅन्युएल कांट म्हणून, त्यांनी सांगितलंय की काही ज्ञान बुद्धीजत असतं आणि काही अनुभवातून मिळवलं जातं. मग आपल्याला विद्यार्थ्याला आपल्याला 2 मन असतं, एक बाह्य मन, आपण दुसऱ्याला सांगतो ते, आणि आपल्याला आतलं एक वाटतं की आपण काय करू शकतो काय नाही. तर ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, स्पर्धा परीक्षेचे काही विद्यार्थी आहेत की त्याला त्याचा कॉन्फिडन्स पाहिजे की मी त्याच्यात यश मिळवू शकतो. तो जर कॉन्फिडन्स नसेल तर त्या स्पर्धा परीक्षेच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. शेवटी काय नोकरीच करणार आहे ना तुम्ही. नोकरी करून पण तुमचं म्हणजे आपण काय म्हणतो की मला तिथं जर संधी काम करण्याची संधी मिळाली किंवा भारतीय संधी सेवेत IAS IPS होऊन काम करण्याची संधी मिळाली, मग तेवढं ध्येय तुम्ही ठेवलं पाहिजे, तेवढी प्रेरणा तुमची, तेवढं तुमचं उच्च ध्येय तुम्ही ठेवलं पाहिजे. तुम्ही जाऊ शकता. पण आता ज्यावेळेस आम्ही तयारी करायचो त्यावेळेस काही विद्यार्थी होते, म्हणजे जयकर लायब्ररीला, पुणे विद्यापीठात जयकरला बसायचो आम्ही. 2 जयकरच्या लायब्ररी होत्या. म्हणजे 6-7 वाजता लायब्ररी उघडायची. 7ला लायब्ररीला आलो की त्या लाईनला उभा राहायचे. तिथे लायब्ररी उघडली की बॅग टाकायची, बॅग टाकली आतमध्ये, टेबल पकडायचा, टेबल पकडला की पेपर घेऊन आलेला, अर्धा तास पेपर वाचला की नाश्ता करायला गेला, नाश्ता करायला गेला की तिथे 1 तास जायचा. नाश्ता करून आला की थोडा वेळ परत राहिलेला दुसरा एखादा पेपर वाचायचा. मग एक चहा आला, 11 वाजता एक चहा आला, चहा झाला की अर्धा तास फिरून आला की परत काहीतरी थोडं 1-2 तास पुस्तक वाचलं की दुपारी जेवायला चालला, जेवायला 1-1.5 तास जायचा. जेवल्यानंतर एक वामकुक्षी व्हायचा, आल्यानंतर असं टेबलवर डोकं ठेवून काय लोक झोपायचे आणि 3-4 वाजायचे. परत 4ला चहाला गेला की तो 6 वाजता यायचा. 6 आणि असा 1 तास झाला की मग परत 7 वाजता परत जेवणाचा टाइम व्हायचा. जेवण झालं की 10 वाजले की चालला बॅग घेऊन. मग असं जर केलं तर तुम्ही 15 वर्ष काही 20 वर्ष तयारी केली तरी तुमचं सिलेक्शन होणार नाही. तर आपण जी गोष्ट करतो ती गोष्ट मनापासून, म्हणजे आपल्याला, म्हणजे कुणीतरी सांगितलं तुम्हाला, तुमच्या वडिलांनी सांगितलं की तू काय नाही आता सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी कर, ठीक आहे, सांगितलं तर ते मार्गदर्शन करतील किंवा एखादा चांगला कोण असेल त्या क्षेत्रात त्याच्याशी ओळख करून, आता तर सोशल मीडियामुळे ते पण सोपं झालं, तुम्ही मोबाईलवर कुठेही बघू शकता. पण तुमची अंतरप्रेरणा जागृत झाली पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत
तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे, पालकांनी सुद्धा त्यांच्यावर वेळोवेळी लक्ष ठेवलं पाहिजे. याच्यातनं वेळ वाया जातो. आता यशस्वी व्हायचं की नाही हे प्रत्येकी स्वतःवर अवलंबून असतं. आता तुम्हाला सांगतो, मी पण तुमच्यासारखा जरी सांगितलं, मी पण शेतकरी कुटुंबातून आलेला आहे. माझं शिक्षण जसं त्यांनी ओळख करून दिली मराठी माध्यमातून आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेलं आहे. तर माझे वडील तहसील कार्यालयात चक्र मारायचे खूप काहीतरी डॉक्युमेंट्स काढण्यासाठी. मी त्यांच्याबरोबर लहान असताना 9वी-10वीत असताना त्यांच्याबरोबर गेलो. ते गेले की फक्त टेबलवर इकडे तिकडे बोर्ड दाखवायचे. हा काढायचं कुठं, इकडे 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 कुठेतरी बोर्ड दाखवायचे. म्हणजे ह्याचा अधिकारी असतो कोण, तर ते म्हणजे कलेक्टर खूप मोठा असतो. मग मी ठरवलं की आता आपण ही परीक्षा दिली पाहिजे. पण मी बारामतीला TC कॉलेजला होतो. त्यावेळेस आमच्याकडे असेच, मी जरा तुमच्या गावात आलो होतो, आमच्या शाळेवर राजेंद्र रूपनवन म्हणून एक अधिकारी, म्हणजे मे बी ते आता म्हणजे 90s म्हणजे 95-97च्या बॅचच्या असतील. तर ते आले होते, त्यांनी असंच मार्गदर्शन केलं आम्हाला. आणि त्याच्यातनं मग थोडी सिव्हिल सर्व्हिसेसची आमची ओळख झाली. आणि सिव्हिल सर्व्हिसेसचं म्हणलं मग मनाशी पक्क केलं की आपल्याला UPSC ची तयारी करायची आहे. मग मला विचारायचे मित्र, काय करणार तू? म्हणजे मी आता कलेक्टर होणार, मी तयारी करणार UPSC ची. तर मग TC कॉलेजला शिक्षण 12वीला आमचं 2002ला झालं. त्याच्यानंतर अहमदनगरला माझा नंबर लागला होता न्यू आर्ट सायन्स कॉलेजला. तर त्या कॉलेजला नंबर लागल्यानंतर तिथं काही स्पर्धा परीक्षेची सोय नव्हती. म्हणून म्हटलं आता ऍडमिशन चेंज करून पुण्याला घ्यावं. मग आम्ही पुणे विद्यापीठात एक्सटर्नल ऍडमिशन घेतलं. मग तिथं पण ते मॅथमॅटिक्स होतं माझं, त्याच्यामुळं ते UPSC आणि मॅथमॅटिक्स थोडा कॉम्बिनेशन चुकलं. कारण का तर आपल्याकडं कसं आहे, ग्रामीण भागात आल्यामुळे थोडे लिमिटेशन्स असतात. आता नाही, आमच्या काळात 5वीला इंग्लिश शिकवायचे आम्हाला, ABCD 5वीत शिकवायचे. मग पेपर वाचायला घेतला, हिंदू पेपर वाचायला घेतला, तो पेपर वाचायला 2-3 तास जायचे आमच्याकडे. काय होतं नेमकं, म्हणजे काय होतं. मग आम्ही एक डिक्शनरी घेतली, मराठी डिक्शनरी, आणि त्याच्यातले एक वही घेतली. जे जे हिंदू पेपरचे शब्द होते, अवघड शब्द, ते मी डिक्शनरीत लिहून काढायचो, त्याचा मराठी अर्थ लिहून काढायचो. त्याच्यानंतर मग तो 5-6 महिन्यानंतर मला पेपर समजायला लागला. मग ते MSc केलं माझं. 2004ला MSc झालं. नंतर म्हटलं UPSC करायची आहे. त्या काळी एवढे काही क्लासेस वगैरे नव्हते, त्यावेळेस एवढे फोन पण नव्हते, आमच्याकडे पण फोन नव्हते. मग माझा एक मित्र होता तिथं, तो दिल्लीला गेला होता. ते हेमंत झा हिस्ट्री शिकवायचे दिल्लीमध्ये. त्यांनी पुण्यात एक हे घेतला, कॅम्प घेतला होता. म्हणजे त्यांचा सेमिनार असतो, सेमिनार ठेवल्यानंतर आमच्याकडं म्हणजे ते जागृतीसाठी असतं, त्यांच्या क्लासचा हे वाढवण्यासाठी. तर त्यांचा सेमिनार मी अटेंड केला. माझा मित्र होता अजय शेलार नावाचा, तो आता कमांडंट आहे BSF मध्ये. तर तो म्हटला, बाळू आपण दिल्लीला जाऊया. मग दिल्लीला जायचं ठरलं. कशाचं तिकीट आमच्याकडे काही नाही, पैशाची म्हणजे पैसे केले, थोडी व्यवस्था केली, 2-4 हजाराचे पैसे घेतले. आम्ही जनरलचं तिकीट काढलं, ट्रेनचं तिकीट काढलं, बसलो त्याच्याबरोबर. मग जनरल त्याच्याकडे पाय ठेवायला लागला नाही. मग आम्ही आपल्या स्लीपर कोच मध्ये आमचं सामान टाकून दिलं एका ह्याच्याखाली. तो TT आला, त्याच्याकडून तिकीट बनवून घेतलं. तो 100-200 रुपये जास्त चार्ज करून ते तिकीट बनवलं. दिल्लीला गेलो. दिल्लीला गेल्यावर घरच्यांना माहित नाही हा कुठे गेलाय ते. तिथनं पत्र लिहिलं घरी की बाबा मी दिल्लीला आलोय अशी तयारी करायला. मग आम्ही दिल्लीला 2-3 वर्ष तयारी केली. पहिल्याच वर्षी मी प्री पास झालो. प्रीचं जे अशी स्टोरी आहे, माझा एक मित्र होता रूम पार्टनर, तो त्यांनी रिझल्ट बघितला, म्हणलं तू नाही झाला पास. 8 दिवसांनी माझा फॉर्म तिथं आला. मी तिथलाच पत्ता दिला होता योगा दिल्लीतला, की मेनचा फॉर्म आला मला, पास झालाय म्हणून. मग आम्ही फॉर्म भरून दिला. पण त्यावेळेस मेनची तयारी नव्हती. म्हणजे हे सब्जेक्ट सुद्धा असतात ना UPSC ची तयारी करताना. MPSCचा मी काही कधी सिरियसली अभ्यास केला नाही. मग मेनची तयारी करताना मी फिलॉसॉफी विषय ठेवला, मराठी मीडियम होतं माझं. तर फिलॉसॉफी विषयामध्ये मला मार्क्स कायमच कमी आले. ज्यावेळेस मी तो बदलला, 5व्या अटेम्प्टला बदलला, त्यावेळेस माझं सिलेक्शन झालं. मी पॉलिटिकल सायन्स ठेवलं. त्यावेळेस पॉलिटिकल सायन्स सब्जेक्ट खूप चालायचा. म्हणजे आपण निर्णय कोणत्या क्षणी कोणता निर्णय घेतो ह्याचा खूप इम्पॅक्ट ह्या स्पर्धा परीक्षेवर आहे. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला हा जमतंय का नाही. पण हे कळायला ना, डिसिजन मेकिंग पॉवर किंवा आपली सारासार विचार क्षमता
त्यावेळेस डेव्हलप झालेली नसते. ते ज्याला कळतं तो लगेच त्याच्यातनं पुढे निघून जातो. मग दिल्लीवरनं मुंबईमध्ये आम्ही मेन्ससाठी आलो. तिथं स्पर्धा परीक्षा आहे, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स SISC ची संस्था आहे, महाराष्ट्र शासनाची. तिथं ते थोडं स्टायपंड पण देतात आणि तिथं तयारी करून घेतात. तिथं राहिलो, पुण्यामध्ये यशोदामध्ये राहिलो. ते करता करता म्हटलं आपण काय करावं. आपण इतिहास मी विषय घेतला होता ह्याच्यामध्ये UPSC मध्ये. इतिहास माझा खूप चांगला होता आणि मग मी MA हिस्ट्रीला पण ऍडमिशन घेतलं इतिहासाला. UPSCचा अभ्यास केल्यामुळं इतिहासाचा चांगला अभ्यास झाला होता. मग इकडं जी नेट सेट आणि याची परीक्षा असते त्याच्यामध्ये मला ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळाली. त्या फेलोशिप 2 वर्ष MPhil पण केलं मी पुणे विद्यापीठात आणि त्यावेळेस त्याचा माझा फायदा झाला. तर हे करता करता मी 2008 साली माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर UPSCची तयारी म्हणजे आमच्या गावातल्या म्हणजे ह्याला काय कळतं, लग्न झाल्यावर पण UPSCची तयारी करतो. आई गाड्या म्हणते त्याला काय त्याचं हे. पण आता योगायोगाने बायको माझ्या मामाचीच मुलगी होती त्याच्यामुळं म्हणजे तिने कधी ऑडिट केलं नाही की तुम्ही काय करताय काय. त्या काळात मी थोडं आपले शिकवणे असतात ना, मॅथ्स, माझं MSc मॅथमॅटिक्स होतं. मॅथ्स खूप चांगलं होतं आणि ज्याला स्पर्धा परीक्षा करायची ना त्याचं इंग्लिश आणि मॅथ्स खूप चांगलं असलं पाहिजे, नाहीतर तुम्हाला पुढं त्याचा फटका बसू शकतो. तर आतापासून त्याच्यावर मेहनत घ्या ज्याला करायची आहे त्यांनी. किंवा आयुष्यात यशस्वी व्हायचं म्हणजे स्पर्धा परीक्षा करूनच यशस्वी होत नाही. आपण जसं कृष्णाकडे बघितलं, हा कृष्णाने त्याची स्टोरी सांगितली नाही, ह्यांनी बिगाराचं काम केलेलं आहे. बिगारी ऊस तोडी काय आहे ते काम केले आणि पण त्यांनी स्वप्न बघितलं. त्यांनी स्वप्न काय बघितलं की आपल्याला मोठा माणूस व्हायचंय. पण त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल करून आज तुम्ही जसं त्याच्याकडून ऐकलं त्यांनी चांगला उद्योग उभा केलेला आहे. म्हणजे यशस्वी होणं म्हणजे फक्त की तुम्ही स्पर्धा परीक्षेत सिलेक्ट होऊनच यशस्वी होता असं नाही. तुम्ही जर तुमच्या क्षेत्रामध्ये जर प्रावीण्य मिळवलं तर अगदी एखादा पेंटर जरी असेल तरी चांगली पेंटिंग बनवली त्याला सुद्धा चांगले म्हणजे एक तर त्याचं समाधान आहे, स्वतःचं समाधान आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यातनं जर त्याचं अर्थार्जन होत असेल आणि त्याला त्याच्यातनं समाधान मिळत असेल हे सुद्धा आयुष्यात यशस्वी आहे. तर तुम्ही ठरवा की तुम्हाला काय व्हायचंय ते. आमचे आता घरची परिस्थिती तर आमच्या वडील शेतकरी होते. मी लहानपणी वडिलांबरोबर आऊत हाणायचो. वडिलांचा रोल किती महत्वाचा असतो यात घरच्यांचा मी तुम्हाला सांगतो. माझ्या वडिलांना ना मी पाळी घातली, एकदम पेरणी केलेली, तर वडील म्हणायचे फाटा पाडला नाही पाहिजे कुठं आणि आवतावर उभा राहिला तर शेल्यावर माती पडली पाहिजे. मग तास असं सरळ आलं पाहिजे असं एकदम त्यांची शिकवण होती. म्हणजे ह्याच्यातनं कुठेतरी तुम्ही कोणतं काम करता ते किती काळजीपूर्वक करता किंवा किती आत्मीयतेने करता हे शिक्षण मला म्हणजे ते कुठेतरी नकळत मिळालं. मी फक्त उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. पण आपली व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यात हे आपल्या पालकांचा रोल, गुरुजनांचा रोल हे किती इम्पॉर्टंट असतो हे खूपच महत्वाचं आहे. आता मी 7वीला असताना आमचे रायकर सर होते, इकडे हांगेवाडीचे, आमच्या नगर जिल्ह्यातले हांगेवाडीचे होते. तर काय झालं तर मी गावाकडून आलेलो होतो तर सरांनी सगळ्यांना पाठीत बुक्या मारायला सुरुवात केली आणि सर असे थोडी उंची छोटी होती. मी सरांचा हात धरला. मला राग खूप येत होता त्याकडे. सरांचा हात धरला पण सगळ्यांनी हात धरला जरा सरांचं हे होतं ना, ते म्हणे काय तुझं नाव असं तसं. म्हणलं असं असं नाव आहे. मग सरांनी काय केलं, हात धरले तर मला काही म्हटले नाही पण ते मला प्रश्न विचारायचे सारखे सांगायला. मला म्हणायचे तू आज धडा सांग न बघता. तर मी सायन्स त्यावेळेस फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स 8वीला होतं. तर मी अख्खा धडा सांगायचो. म्हणजे त्यांनी सांगितलं ना हे सांगून टाक तर मी अख्खा धडा सांगायचो. म्हणजे ते त्याच्यातनं कुठेतरी मला शिक्षणाबद्दल आवड निर्माण झाली. तर असं म्हणजे त्यांचा रोल म्हणजे त्यांनी निगेटिव्ह न घेता त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या आज नाहीच मला सरांना भेटायची माझी इच्छा राहून गेली. तसं त्यांचं निधन झालं दुर्दैवाने माझ्या सिलेक्शनच्या अगोदर त्यांचं निधन झालं. तर या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यात आपल्या जडणघडणीत गुरुजनांचा वाटा, आई वडिलांचा वाटा खूप मोठा असतो. तर आणि काय आहे ना आता हे मोबाईल खूप आला. आता मोबाईलमुळे काय होतं नुकसान होतंय पण ते आपल्याला कळत नाही. रील्स आणि ह्या गोष्टी आहेत सगळ्या, जवळजवळ प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. स्क्रीन टाइम बघितला तर 5-5, 6-6 तास एकाचा स्क्रीन टाइम आहे
आपला अमूल्य वेळ आपण त्या मोबाईलच्या नादात घालवतो असं मला वाटतं. त्याच्यावर विद्यार्थ्यांनी स्वतःहून कुठेतरी नियंत्रण ठेवावं. काय होतं, आता टीन मध्ये 9वी 10वीला मुलगा असला, 11वी 12वीला, तर त्याला पालकांनी सांगितलेलं पटत नाही. पण ह्याची जाणीव तुम्हाला कधीतरी 8-10 वर्षानंतर होऊन काय उपयोग नाही, त्यावेळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तर तुम्ही आत्ताच म्हणजे त्याच्याबद्दल आत्ताच थोडं सावध राहिलेलं बरं, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आता काय होतं की आता जसं गणेशने सांगितलं की कसा बदल होतो लगेच आपण जर अधिकारी झालो तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो ना सगळ्यांकडे. तसं आता माझ्या बाबतीत पण तसंच झालं की हा लग्न करून 5 वर्ष शिकला, सिलेक्शन झालं. मग माझा मित्र सरपंच होता गावात, त्यांनी मिरवणूक काढली. मग गावातून सगळी मिरवणूक काढली आणि असं शेवटी आता कसं असतंय आपल्या समाजामध्ये ज्याच्याकडे थोडंफार काहीतरी आहे त्याला किंमत जास्त देईल थोडा विचार केला. मग तसं आता आमच्या घरात सगळे शेतकरी, आमच्याकडे गाई म्हशी बकऱ्या सगळं होतं. तर मग थोडं गावामध्ये स्टेटस वाढतच आहे. आणि स्टेटस पेक्षा आपल्याला जे काम करण्याच्या संधी मिळतात, समजा तुम्ही संधी सेवेत आला तर आपण ऐकतो. आता कसं हे इन्कम टॅक्सचं क्षेत्र हे फक्त कॉर्पोरेट टॅक्सेशनशी रिलेटेड असल्यामुळे ह्याच्या काही बातम्या येत नाही. पण आपण जसं तुकाराम मुंडे सरांचं ऐकतो किंवा नांगरे पाटलांचं ऐकतो, मग त्यांचं समाजामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आहे तुम्ही बघता ना. आता समजा फूड अँड ड्रगचे आयुक्त आहेत, ते त्यांच्यामुळं किती लोकांच्या जीवनावर जे परिणाम होतात, त्यांच्या एका निर्णयामुळे ते सगळ्यांचं तुमचा एक निर्णय सगळ्यांच्या आयुष्यात किती बदल करू शकतो हे तुम्ही वर्तमानपत्रातनं बघताय. तर आपल्याला वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतात. तुम्ही जर संधी सेवेत आला तर भारत सरकारमध्ये, इव्हन इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये गेला तर आपल्या देशाला रिप्रेझेंट करायच्या संधी तुम्हाला परदेशात मिळतात. आणि मला सुद्धा आता मी IRS झाल्यानंतर माझी पहिली पोस्टिंग गोव्याला झाली. गोव्याला इन्व्हेस्टिगेशन म्हणजे इन्कम टॅक्सचे रेट मानता तुम्ही, त्या डिपार्टमेंटमध्ये मी त्या आमच्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या सेक्शन मध्ये मी 2 वर्ष होतो. तर तिथं जो गोव्यामध्ये मायनिंगचा बिझनेस होता, त्या मायनिंगच्या बिझनेस मधनं बाहेर एक्सपोर्ट करतात लोक. त्याच्यामध्ये टॅक्स इव्हेजन कसं करतात ते मला शोधता आलं. आम्ही फॉरेन कंट्रीज मध्ये रेफरन्स पाठवून हे जे काही सांगत होते ते कसं खोटे हे आमच्या रेफरन्समुळे ते सिद्ध झालं. आणि ते ज्या गोष्टी डिनाय करत होते त्या फॉरेनच्या डॉक्युमेंटमुळे सिद्ध झाल्या. म्हणजे आपल्याला आता तुम्ही इथं गावात बसला, गावात तर काय आपलं ठरलेलं आहे काय करायचं काय नाही करायचं. मग हिथनं आपण बाहेर पडून आपल्याला या म्हणजे असा विचार केला तर आपल्या गावाचा आणि प्रशासनाचा कधी काही संबंध नव्हता. आमच्या आजोबाला विचारायचो मी की तुम्ही इंग्रज पाहिले का दादा, तेव्हा म्हणजे आता कसले बाळ्या ते इंग्रज आले की आम्ही सगळी लोक पळून जायचो म्हणे गावाकडे, गावात कोण धावतच नव्हतं म्हणे. तर आता ती परिस्थिती नाही ना. आता तुम्ही जर अधिकारी झाला, तुम्ही UPSCतनं MPSCतनं जर सिलेक्ट झाला किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन मधनं पण खूप चांगल्या संधी आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशन मधनं तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला भारतीय ह्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला काम करायची, उच्च पदावर काम करण्याची संधी मिळते. म्हणजे अगदी तुम्ही कमी वयात जर झाला, IAS कमी वयात 22-23 वर्षी जर IAS झाला तर तुम्ही भारताचे चीफ सेक्रेटरी होऊ शकता. PMO चे तुम्ही चीफ सेक्रेटरी होऊ शकता. म्हणजे सगळ्या प्रधानमंत्री कार्यालयाचा अधिकार सुद्धा तुम्ही म्हणजे पाहू शकता रिटायर पर्यंत. ह्या खूप मोठ्या संधी आहेत तसा विचार केला तर. पण त्याच्यासाठी जिद्द, सातत्य, मोठी स्वप्न आणि परिश्रम या गोष्टी तुम्ही आतापासूनच अंगी बांधल्या पाहिजेत. तरच हे यश तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे. तर याच्या आता म्हणजे प्रशासनात आल्यानंतर राहणीमानात सुधारणा होते, सगळ्या गोष्टी थोडी आर्थिक सुबत्ता आल्यानंतर माणूस गाडी गोडी हे येतेच बरोबर त्याच्याबरोबर. तर हा सामान्य आणि ह्याच्यामधला जो हे म्हणजे वाट ती तुम्ही क्रॉस करून तुमच्या जीवनात आता समजा मी कुणाला फोन केला तर आपलं जे काही काम होत नाही ते करून देतात, सहज काम करून देतात आपलं. हा तुम्हाला जो कोण विचारत नव्हतं म्हणजे ते आतल्या आणि बाहेरच्या नावाचा धडा होता आम्हाला की तुम्ही एका क्लासमध्ये एसटी मध्ये कसं आहे, एसटी मध्ये जर फुल गर्दी असेल तर ती येऊ देत नाहीत दरवाज्यातली माणसं, पण तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर मग तो काही तुम्हाला विरोध करत नाही.
तसंच आहे गोष्टी. तुम्ही या एका स्टेजवरून दुसऱ्या स्टेजमध्ये आयुष्यात जाण्यासाठी हा संघर्ष करावा. तसेच आपल्या गोडके सरांच्या तरुण मंडळानं आणि योगेश सरांच्या मंडळानं आणि पंचकृषीतील गावकऱ्यांनी सुद्धा या वृक्षारोपणाचा जो स्तुत्य कार्यक्रम सुरू केलेला आहे, याच्यातनं आपल्या गावाकडं समृद्धी येईल आणि तापमान बदलासारख्या घटकांशी आपल्याला निश्चितच लढा येईल अशी आशा करतो. आणि या कार्यक्रमाला बोलावून आपल्या भोजदरी ग्रामस्थांसमोर आणि विद्यार्थी मित्रांसमोर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.